एकोणीसावी ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा नुकत्याच रायपूर छत्तीसगड या ठिकाणी पार पडल्या। या स्पर्धेमध्ये सातारची खेळाडू आर्या मुकेश पोळ हिला फायनल सांघिक या प्रकारात कांस्य पदक मिळाले, तर वैयक्तिक प्रकारात 12वी रँक मिळाली। तिची यापुढे होणाऱ्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे। आर्या ही वाई येथे दिशा पब्लिक स्कूल इयत्ता 10वीच्या वर्गात शिकत आहे। ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड झाल्याबद्दल आर्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत थोरवे यांनी तिच्याशी केलेला हा संवाद। नमस्कार, मी प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात सातारा न्यूज। आपल्या समवेत आर्या मुकेश पोळ ही खेळाडू आहे, जिने राष्ट्रीय स्तरापर्यंत तलवारबाजीमध्ये काम केलेलं आहे। तलवारबाजी या खेळामध्ये दैदिप्यमान असं यश कमावलंय। तर आपण तिच्याशी चर्चा करणार आहोत। आर्या, काय सांगशील एकंदर तुझी ही दैदिप्यमान कामगिरी केली, जी चमक दाखवलीस या तलवारबाजी या खेळामध्ये, तर या खेळाविषयी काय सांगशील? तलवारबाजी म्हणजेच एकसारख्या दोन तलवारीशी खेळणे। ह्याच्यामध्ये 3 प्रकार असतात, एक असतो सेबर, एक असतो फॉईल आणि एक असतो इप्पी। यातला मी फॉईल हा प्रकार खेळते। जो सेबर असतो, सेबर आणि फॉईल हा कन्व्हेन्शनल गेम आहे आणि इप्पी हा नॉन कन्व्हेन्शनल गेम आहे। सेबर जो आहे तो हिटिंग आहे आणि इप्पी आणि फॉईल हा पिंचिंग आहे। हा जो खेळ आहे तो एक रबर आणि ॲल्युमिनियम पिस्टवर खेळला जातो, ज्याची लांबी 14 मीटर आणि रुंदी 2 मीटर आहे। तुझ्या एकंदर तलवारबाजी या खेळाविषयी तू कशा पद्धतीने तुला यश मिळत गेलं आणि तुझे प्रशिक्षक म्हणून कोण लाभले या खेळामध्ये, एकंदर काय सांगशील आम्हा सर्वांना याविषयी? मी इयत्ता 7वीमध्ये शिकत असताना 2019मध्ये लॉकडाऊन पडलं, तेव्हा मी नरसी हायस्कूल धोम इथे तलवारबाजीचं प्रशिक्षण मार्गदर्शक प्रफुल्ल जगताप यांच्याकडून घेतलं। त्यांनी मला खूप प्रकारे ह्या खेळाची माहिती दिली व त्यांनी माझ्यावर खूप मेहनत झाली। आज मी जे आहे फक्त त्यांच्यामुळे आहे आणि मी त्यांची खूप आभारी आहे की त्यांनी मला खूप मोठं केलं। आज जे मी यश संपादन केलं आहे ते फक्त त्यांच्या कष्टामुळे केलं आहे आणि माझ्या आईवडिलांच्या कष्टामुळे केलं आहे। सकाळी 6 वाजता तलवारबाजीचा सरावाला जायचे। तिथं गेल्यानंतर ग्राउंडवर आम्ही प्रॅक्टिस करायचो। आउटडोर सेक्शन आमचं असायचं। त्याच्यानंतर 10पर्यंत आम्ही तलवारबाजीचा सराव केल्यानंतर 2 तासाचा आम्हाला ब्रेक मिळायचा, त्याच्यामध्ये आम्ही डबे खायचो आणि त्याच्यानंतर परत तलवारबाजीचा सराव संध्याकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत करायचो। ह्याच्यामध्ये सकाळी जो सेक्शन असतो त्याच्यामध्ये फक्त आम्ही फुटवर्क आणि टेक्निक प्रॅक्टिस केली आणि जो संध्याकाळचा सेक्शन असतो त्याच्यामध्ये फक्त आम्ही मॅच प्रॅक्टिस केली आणि त्याच्यामधून आम्हाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या। आतापर्यंत तुला या खेळामध्ये कशा पद्धतीने यश मिळाले, काय सांगशील? 19 वर्षाखाली गटामध्ये मी नांदेडला एक 30वी राज्यस्तरीय अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धा खेळायला गेली होती आणि त्याच्यामध्ये मला कांस्य पदक मिळालं आणि माझी कटक ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आणि त्याच्यामध्ये मला सांघिक फॉईल या प्रकारात कांस्य पदक मिळाले। त्याच्यानंतर ह्या वर्षी चालू वर्षी मला 19 वर्षाखाली गटामध्ये 31व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळाले आणि माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी छत्तीसगड रायपूर इथे निवड झाली आणि त्याच्यामध्ये सांघिक फॉईल या प्रकारामध्ये मला कांस्य पदक मिळाले आणि माझी वैयक्तिक 12वी रँक असल्यामुळे मला ज्युनियर वर्ल्ड कपसाठी माझी निवड झाली। तुला सतत स्पर्धेला बाहेर जावं लागतं, मग तुझ्या शाळेचा सहकार्य याला कसं मिळतं? शाळेतून कशा प्रकारे मदत केली जाते, काय सांगशील याविषयी? नक्कीच, मी दिशा अकॅडमीमध्ये शिकत आहे। आमच्या शाळेचे संस्थापक डॉक्टर नितीन कदम सर आणि रुपाली मॅम ह्या मला खूप सहकार्य करतात। तसेच शाळेचे मुख्याध्यापक ताजुद्दीन सय्यद सर यांनीही मला खूप सहकार्य केले। ग्रामीण भागातील अनेक तरुणी तलवारबाजी या खेळामध्ये येऊ पाहत आहेत, तर त्यांना तू कोणता मौलिक संदेश देशील, काय सांगशील? नक्कीच, मी ग्रामीण भागातून आलेली आहे। तलवारबाजी या खेळामध्ये खूप संधी आहे। जर आपण जिद्द, चिकाटी आणि मेहनत आणि आत्मविश्वास या जोरावर आपण यश संपादन करू शकतो। तसेच आपल्या जीवनामध्ये आईवडिलांचे आणि पालकांचे मार्गदर्शन खूप मोलाचे आहे। या खेळामध्ये तुझं अंतिम लक्ष्य कोणतं राहील, काय सांगशील याविषयी? मला माझ्या देशासाठी पदक मिळवायचं आहे आणि देशाचं नाव उंच करायचं आहे, हेच माझं स्वप्न आहे। आर्याचे वडील आपल्या समवेत आहेत। आर्यानं तलवारबाजी या खेळामध्ये खूप मोठं यश कमावलं, तर लहानपणापासूनच आपण तिला पाहत आलाय, तर कसं पाहता हिच्या या खेळाविषयी काय सांगाल? नमस्कार।
मी मुकेश पोळ, आर्याचे पालक. लहानपणापासूनच ती फार जिद्दी आणि चिकाटी स्वभावाची होती. तिला कोणतीही गोष्ट किंवा प्रॅक्टिससाठी तिला कधी असं सांगावं लागलं नाही की तू जा किंवा पुढे ढकलून ने, असं काय नाही. ती तिच्या स्वतःच्या मनानं उठायची, करायची. तिच्यातली ती एक जिद्द आणि चिकाटी ह्या जोरावरच ती आत्ता एवढं मोठं यश संपादन करू शकली आहे. आम्हाला तिचा फार अभिमान आणि गर्व आहे. भारतीय सैन्यदलामध्ये कार्यरत असल्यामुळे शिस्तीचं पहिल्यापासूनच वातावरण होतं. त्याच वातावरणाचं किंवा त्याच शिस्तीचं अनुकरण माझ्या कन्येने केलं. माझा असा ठाम विश्वास आहे की ती ह्या शिस्तीच्या जोरावर किंवा मेहनतीच्या जोरावर नक्कीच आपल्या भारत देशासाठी पदक मिळवेल. आर्या तशी लहानपणापासूनच खूप हुशार. प्रत्येक वेळेला तिने प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये, स्पर्धेमध्ये कधीही नंबर सोडला नाही. इवन शाळेतही ती पहिल्या क्रमांकावरच असायची. लहानपणापासूनच तिच्यामध्ये जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास हे गुण अगदी भरलेले होते आणि त्याच जोरावरती तिनं हे आज जे यश आहे ते संपादन केलेलं आहे. आणि आमची इच्छा अशी आहे की ती असंच तिने पुढं तिच्या लाईफमध्ये यश संपादन करत राहावं आणि आपल्या देशाचं नाव रोशन करावं. मैं रांची से आया हूँ. मैं इस बच्ची का दादा लगता हूँ और मैं इसे 4 साल की उम्र से जानता हूँ. ये जब मैं 2010 में इसके पास आया था तो उस समय इसके व्यवहार को देख के हमें लगा था कि ये बच्ची बहुत आगे तक जाएगी. मैं इसको बचपन में देखा था तो तब ये 5 साल की थी. तो ये मेरे साथ बाहर घूमने गई थी. वहाँ हमने इसे बोटिंग करवाया था. ये बोटिंग इतना स्पीडली कर रही थी, तभी हमने सोचा और समझा कि ये बच्ची बहुत आगे तक जाएगी. और आज जब मैं ये सुना हूँ कि ये नेशनल गेम के लिए सेलेक्ट हुई है, तब मेरे से रहा नहीं गया और मैं रांची से इसको देखने के लिए यहाँ वाई गांव में आया हूँ. आज मैं ये सोचता हूँ, ये उम्मीद करता हूँ की गांव की बच्चियां बहुत आगे तक उडे, बहुत ऊंचा उडे. नक्कीच आर्या पोळनी ही जी कामगिरी केलेली आहे ती खूप कौतुकास्पद आहे. यापुढील काळामध्ये भारतासाठी ती खेळून नक्कीच भारतासाठी पदक मिळवेल ही आशा आहे. प्रशांत थोरवे, सातारा न्यूज, वाई. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.